नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या आणि नवीन डिझाईन्स बघतो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहिली जी रांगोळी आहे, लक्ष्मीचे पावलं काढलेत आपण एकदम सोपे आणि युनिक पद्धतीने काढलेले आहेत. आपण आता जे बोटांना आकार देणार आहोत ते कसा देते मी ते नक्की तुम्ही व्यवस्थित बघा. पहिलं जो अंगठा असतो तिथे तो बोट असा सरळ ठेवायचा आणि जेव्हा बाकीच्या बोटांना आकार देतो तेव्हा तो बोट तिरका करायचा थोडा, म्हणजे ते बरोबर बोटांचा आकार असे छोटे छोटे बोटं काढायचे आपल्याला, त्या पद्धतीने आकार देता येतो. आणि मला एका मैत्रिणीची कमेंट आली होती की तुम्ही ह्या लाईन एवढ्या सरळ कसा येतात, तर मी नंतर त्याला असं पट्टीने सरळ करून घेत असते. ही तुमच्यासाठी ट्रिक आहे. आधीच्या पण एका भागामध्ये मी दाखवलेलं आहे, पण जे नवीन मेंबर्स आहे त्यांनी लक्षात ठेवा ही. दोन्ही बाजूने 5-5 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेतलं आहे. दुसरी रांगोळी पण आपली लक्ष्मीच्या पावलांचीच आहे. एकदम युनिक पावलं आहेत आणि आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणी तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज बघायला मिळणार आहेत. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर आणि तुम्हाला रांगोळ्या काढायला आवडते, पण रोज रोज त्याच डिझाईन्स काढून जर कंटाळा आला असेल किंवा डिझाईन सुचत नसतील, तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. 30 दिवसांच्या 30 रांगोळ्यासुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन डिझाईन काढू शकता. बघू शकता पुढची रांगोळी आपली लक्ष्मीचे पावलंच आहे. नक्की काढून बघा ह्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर आणि आधीचेही व्हिडिओ नक्की चेक करा. एकदम सोप्या सुंदर रांगोळ्या आहेत. तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण सुंदर रांगोळ्या काढता येतील अशाच आहेत त्या. व्हिडिओचं जर अजूनही नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करायला विसरू नका. त्याने तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. मी जे पण काही व्हिडिओज अपलोड करेल तुम्हाला वेळेवर त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल आणि पोस्ट वगैरे पण मी जास्त टाकत असते रोजच्या रांगोळ्यांच्या, त्या पण तुम्हाला त्याचं पण नोटिफिकेशन लवकर येईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन शिकायला मिळतील. तुमचे काही रांगोळी रिलेटेड सजेशन असतील मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता मैत्रिणींनो. मी नक्कीच ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारच्या डिझाईन्स बघायच्या असतील तर मला ते पण कमेंटद्वारे कळवू शकता. मी नक्कीच ट्राय करेल त्या रांगोळ्या काढण्याचा. किती सुंदर दिसत आहे बघा लक्ष्मीचे पावलं. नक्की ट्राय करा आणि येणारे व्हिडिओही नक्कीच चेक करा, कारण खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त रांगोळ्या ट्राय करून बघत जा, कारण एकदम छान छान डिझाईन्सची आयडिया आहेत माझ्याकडे अजून. तुमच्या आवडीनुसारच मी ट्राय करत असते रांगोळ्या काढण्याचा, म्हणजे तुम्हाला सकाळी घाई गडबड असते आणि त्यातही आपल्याला जर सुंदर रांगोळी पाहिजे, तर तो सर्व विचार करूनच मी डिझाईन्स तयार करते, जेणेकरून सकाळच्या घाई गडबडीत एकदम ॲट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या तुम्हाला काढता याव्यात. आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, कमेंटद्वारे मला व्हिडिओचं म्हणजे प्रतिक्रिया देतात, त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण आपला वेळ खूप अमूल्य आहे आणि तुम्ही तो माझ्यासाठी देतात, आपल्या व्हिडिओसाठी देतात, रांगोळीसाठी देतात. तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि
जेवढा तुम्ही वेळ देतात मैत्रिणी व्हिडिओ बघायला, तशी आपण जर तुम्ही जर रांगोळी जर अजून काढत नसाल दारासमोर, तर नक्की ट्राय करा. आणि जे रांगोळ्या बघतात ते असं कोणी नसणारच आहे रांगोळी काढत नाही. कारण की तुम्हाला आवड आहे त्यामुळेच तुम्ही रांगोळी बघताय. तर प्रश्नच नाही, तुम्ही रांगोळी न काढण्याचा तुम्ही काढतच असाल. पण तुमचे कोणी फ्रेंड्स असतील, मैत्रिणी असतील, त्यांनाही रांगोळी काढायला सांगा रोज दारासमोर. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. ही रांगोळी पण किती सुंदर आहे बघा. अगदी 10 ते 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन पण दुसरं यूज करू शकता, म्हणजे वापरू शकता. मी 3 कलर वापरते, सफेद आणि लाल, पिवळा. आता थोडे-थोडे मी पण दुसरे कलर वापरायला लागली आहे. पण हे मोस्टली छान वाटतात कलर रांगोळीमध्ये. सुंदर डिझाईन एकदम. आणि ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे 4 ते 4 टिपक्यांची. आपण आता सध्या तरी पारंपरिक रांगोळ्या म्हणजे टिपक्यांच्याच रांगोळ्या बघतो आहोत मैत्रिणींनो. कारण त्या काढायला सोप्या असतात आणि पटकन पण होतात. छोट्या-छोट्या असतात. कमी जागेतही काढता येतील अशाच असतात. आणि याला रांगोळी पण खूप कमी लागते. टिपक्यांच्या रांगोळीना जास्त रांगोळी नाही लागत. तुम्ही ही रांगोळी बघताय म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आलात मैत्रिणींनो, तर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून रांगोळ्या बघतात आणि त्या ट्राय करतात. खरंच खूप मनापासून कौतुक वाटतं तुमचं. कारण आजकालच्या जगात रांगोळी काढणे हे बहुतेक लोकांना म्हणजे टाईम नसतो, वेळेअभावी नाही काढत रांगोळी. पण जे काढतात त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आहे. काढलीच पाहिजे रांगोळी दारासमोर रोज. कितीही आपण डेव्हलप झालो, पण आपली संस्कृती कधीच विसरली नाही गेली पाहिजे मैत्रिणींनो. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमचे जे मुलं-मुली असतील त्यांना ही रांगोळीची कला तुम्ही शिकवा. जेणेकरून आपली संस्कृती पण जपली पाहिजे. तर ही रांगोळी काढून होत आली मैत्रिणींनो. तर अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आपण पुढच्या भागातही बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.